दिनांक 6/11/2025 रोजी विठ्ठला लॉन्स राहुरी येथे सुरू असलेल्या हळदी समारंभात नवरीचे तब्बल 5.5 ते 6.5 लाख रुपयाची किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी शैला भास्कर सोनवणे राहणार पेठ जिल्हा नाशिक यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनला BNSA प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात आरोपींनी कोणताही ठोस पुरावा मागे न ठेवता अत्यंत चालाखीने हात साफ केला होता। मात्र राहुरी पोलिसांनी हार न मानता अहोरात्र मेहनत घेत परिसरातील CCTV फुटेज, लग्नातील छायाचित्रे, तांत्रिक विश्लेषण यांचा बारकाईने अभ्यास केला। तपासाची दिशा थेट मध्य प्रदेशातील रायगड जिल्ह्यातील पचोर तालुक्यातील कडिया सासी गावाकडे वळाली। स्थानिक माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी क्रिस सिकंदर सिसोदिया याचा मार्ग काढण्यात आला। आरोपीच्या गावात छापा टाकताना पोलीस पथकावर हल्ला होण्याचा धोका असतानाही स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठ्या फौजफाट्यासह धाडसी कारवाई करण्यात आली आणि दिनांक 25/11/2025 रोजी चोरीस गेलेले सुमारे 6 लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात यश आले होते। या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे श्रामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर श्रामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय टेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, सपो तुळशीराम गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश आवारे, अशोक कुदळे, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख, जयदीप बडे, योगेश आव्हाड आदींनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली होती। दिनांक 2/1/2026 रोजी मुदतीत दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले आणि अखेर दिनांक 17/2/2026 रोजी माननीय न्यायालयाच्या आदेशाने जप्त केलेले सोन्याचे दागिने फिर्यादी यांना सुपूर्द करण्यात आले आहे। राहुरी पोलिसांच्या धाडसी, चिकाटीपूर्ण आणि समन्वयात्मक कारवाईमुळे 90 दाम्पत्यांचा संसार उजळला आहे। गुन्हेगारांना स्पष्ट इशारा, कायद्याच्या हातून कोणीही सुटणार नाही। लोकशास्त्र न्यूज साठी राहुरी प्रतिनिधी दत्तात्रय जोगदंड।